रिझल्ट ऑन सम सिरीज फॉर्म्युले. आता इथे सिक्वेन्स सिरीज ह्याच्यामध्ये फरक काय, डिफरन्स काय आहे? सिक्वेन्स म्हणजे काय? इट इज अ कलेक्शन ऑफ द नंबर्स ऑर ऑब्जेक्ट्स. आणि सिरीज म्हणजे काय? सम ऑर ॲडिशन ऑफ द ऑब्जेक्ट्स इन सिक्वेन्स. तिथे सिक्वेन्समध्ये नंबर आहेत 1 2 3 4 5 डॉट 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 n. आणि सिरीज मध्ये काय आहे? ह्या सगळ्या नंबरची इथे ॲडिशन 1 + 2 + 3 + 4 + 5 + डॉट 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 प्लस n. 1 + 2 + 3 + 4 + 5 डॉट 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 अधिक n. आता एवढी ॲडिशन, समजा n हा खूप मोठा नंबर आहे, तर आपण इथे ॲडिशन करायची नाही, आपल्याला फक्त इथे फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युल्यामध्ये n जो लास्ट नंबर आहे तो तिथे म्हणजे ते सबस्टिट्यूट करायचा आहे आणि व्हॅल्यू काढायची. तर इथे असा जर सिक्वेन्स असेल आणि ह्याची सिरीज ही आहे आणि ही ॲडिशन करायची आपल्याला, तर फॉर्म्युला कोणता आहे? हाफ n इन ब्रॅकेट n + 1. आता सिक्वेन्स आहे 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर डॉट 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 n स्क्वेअर. सिरीज म्हणजे काय? ह्यांची ॲडिशन, ह्या टर्म्सची ॲडिशन 1 स्क्वेअर + 2 स्क्वेअर + 3 स्क्वेअर डॉट 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 प्लस n स्क्वेअर. एवढी मोठी ॲडिशन करत बसायचं नाही, इथे फॉर्म्युला वापरायचा आहे 1/6n इन ब्रॅकेट n + 1 इन अनदर ब्रॅकेट 2n + 1. n म्हणजे जो लास्ट नंबर आहे इक्वल टू n. सिक्वेन्स आहे 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब डॉट 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 n क्यूब. आणि सिरीज 1 क्यूब + 2 क्यूब + 3 क्यूब + डॉट 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 n क्यूब. आता ही ॲडिशन आपल्याला काढायची, तर इथे प्रत्येक टर्म्सचा क्यूब घेऊन मग ॲडिशन करायची नाही, आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे 1/4n स्क्वेअर इन ब्रॅकेट n + 1 स्क्वेअर. तर हे सगळे फॉर्म्युले आपल्याला पाठ पाहिजेत. कोणत्या सिरीजसाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे, कोणत्या सिरीजसाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे, तर हे पाठ करा. त्याच्यानंतर आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक A फॉर अर्थमॅटिक अँड P फॉर प्रोग्रेशन. तर इथे सिरीज आहे, सिक्वेन्स आहे A + D A + 2D डॉट डॉट डॉट. आता ही जी सिक्वेन्स आहे ह्याला काय म्हणायचं? अर्थमॅटिक प्रोग्रेशन. A + D A + 2D + डॉट 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 आर सेड टू बी इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन वेअर A इज फर्स्ट टर्म. सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट किंवा ॲटम काय आहे? तर A आहे. A इज फर्स्ट टर्म अँड हिअर कॉमन डिफरन्स. द डिफरन्स आपल्याला लगतच्या दोन ज्या संख्या आहेत त्याच्यामधलाच डिफरन्स घ्यायचा आहे. A + D - A इक्वल टू D. डिफरन्स काय आहे? D. आणि फर्स्ट टर्म काय आहे? A. आता इथे आपल्याला nth टर्म काढायची. nth टर्म काय असणार आहे? ही फर्स्ट टर्म आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, नंतर फोर्थ येईल, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एथ अप टू nth टर्म काढायची. तर nth टर्म काढण्यासाठी सुद्धा इथे फॉर्म्युलाच वापरायचा आहे A + इन ब्रॅकेट n - 1 D. इथे सिक्वेन्स आधी आपण लिहू. सिक्वेन्समध्ये टर्म काय आहेत? ही फर्स्ट टर्म आहे A, सेकंड टर्म A + D, थर्ड टर्म A + 2D, फोर्थ टर्म A + 3D डॉट डॉट डॉट. आता nth टर्म काय असणार आहे? A + n - 1 D. A + इन ब्रॅकेट n - 1 D. nth term is A + in bracket n - 1 D, where here A is first term and D is common difference. The sum of n terms म्हणजे ह्या सगळ्या टर्म्सची आपल्याला ॲडिशन करायची. म्हणजे आता आपण काय करणार आहोत? सिरीज म्हणजे काय? तर सम ऑफ ऑल नंबर्स ऑर ऑल ऑब्जेक्ट्स इन अ सिक्वेन्स. सिक्वेन्समध्ये कोणते नंबर्स आहेत? A + D A + 2D A + 3 डॉट डॉट A + इन ब्रॅकेट n - 1 D. आणि ह्या सगळ्यांची ॲडिशन म्हणजे सिरीज आहे. तर इथे आपल्याला सम ऑफ n टर्म्स, ह्या सगळे जेवढे नंबर्स आहेत तेवढे n नंबर्स आहेत त्या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची. तर ती बेरीज करण्यासाठी सुद्धा फॉर्म्युला आहे सम ऑफ n टर्म्स इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2A + n - 1 D. तिथे आपण एक्झाम्पल बघू. समजा सिक्वेन्स आहे 2
3 चा डिफरन्स घेऊ आपण. डी इक्वल टू 3 घेऊ. 2 5 नंतर 8 मग 8 9 10 11 11 आणि 14. तर इथे डी इक्वल टू काय आहे. डी इक्वल टू डिफरन्स किती आहे दोन संख्येमधला. 5 - 2 3 8 - 5 3 11 - 8 3 14 - 11 3. डिफरन्स कॉमन डिफरन्स काय आहे 3. आणि फर्स्ट टर्म किती आहे. फर्स्ट टर्म आहे 2. ए इक्वल टू 2 फर्स्ट टर्म 2. एन एन म्हणजे हाऊ मेनी नंबर्स 1 2 3 4 5. हेर आर 5 नंबर्स 5. एन इक्वल टू 5. आता ह्या फॉर्म्युल्यात आपण ठेवू आणि सम येते का नाही बरोबर ते बघू. बेरीज बरोबर येते का नाही बघू. 2 + 5 + 8 + 11 + 14 हे आपण नंतर बेरीज करू. आधी फॉर्म्युला वापरून बेरीज करू. n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n - 1 d इक्वल n आहे 5 5/2 नंतर a आहे 2 2 × 2 प्लस n आहे 5 5 - 1 d आहे 3 5/2 4 2 × 2 4 4 प्लस 5 - 1 4 4 × 3 12 मीन्स 5 × 4 प्लस 12 16 डिवाइडेड बाय 2 8 8 2 16 2 8 16 2 8 जा 16 5 × 8 40. उत्तर काय 40. तर फॉर्म्युल्यावरून आपण उत्तर काढले 40. आता अशी बेरीज करून बघू आपण. 2 + 5 7 7 + 8 किती झाले 15 15 आणि 11 5 + 1 6 + 2 26 26 आणि 14 10 झाले 40. म्हणजे आडवी बेरीज पण बरोबर आली. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा बरोबर आहे. तर हा फॉर्म्युला पाठ करायचा आपल्याला. जेव्हा सिक्वेन्स ह्या पद्धतीने असेल a + d a + 2d a + 3d तर ह्या सगळ्यांमध्ये एक कॉमन डिफरन्स आहे. ह्या दोन टर्ममध्ये कॉमन डिफरन्स काय d. ह्याच्यामध्ये पण d आहे ह्याच्यामध्ये पण d आहे आणि फर्स्ट टर्म इज a आणि ह्या सगळ्या टर्म्स किती आहेत ते n टर्म आहेत. मग सम ऑफ n टर्म्स इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n - 1 × d. तर हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. सम ऑफ n टर्म्स इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट a प्लस l आणि l काय आहे l इज लास्ट टर्म l इज लास्ट टर्म. तर अशी सुद्धा आपण सम करू शकतो. अशी सुद्धा आपण बेरीज करू शकतो. जर आपल्याला लास्ट टर्म माहिती आहे a माहिती आहे n माहिती आहे तरी आपण बेरीज ही करू शकतो. इथे आपण हा डिफरन्स घेतलेला आहे. इथे त्याऐवजी इथे त्यांनी लास्ट टर्म दिलेली. तर आता मागचंच उदाहरण बघू. 2 5 8 11 आणि 14 सिक्वेन्स. इथे a इक्वल टू 2 n इक्वल टू 5 नंबर किती आहेत 1 2 3 4 5 अँड l इज लास्ट नंबर इज 14 लास्ट नंबर 14. आता हा फॉर्म्युला वापरू. n/2 इन ब्रॅकेट a प्लस l इक्वल टू n किती आहे 5 5/2 ब्रॅकेटमध्ये a प्लस l इक्वल टू 2 2 प्लस l इज 14 मग 5/2 2 प्लस 14 मीन्स 16 आणि ते मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे 16 मग 2 1 जा 2 2 8 जा 16 5 × 8 40. म्हणजे ह्या फॉर्म्युलाने सुद्धा आपल्याला उत्तर काढता येतं. तर आपल्याला डिफरन्स माहीत नाही आहे पण लास्ट नंबर माहिती आहे नंतर हाऊ मेनी नंबर्स ते माहिती आहे n टर्म्स माहिती आहेत किती आहेत आणि फर्स्ट टर्म माहिती आहे. तर हा फॉर्म्युला वापरायचा. जॉमेट्रिक प्रोग्रेशन G फॉर जॉमेट्रिक अँड P फॉर प्रोग्रेशन. तर इथे सिक्वेन्स आहे a r स्क्वेअर ar क्यूब ह्या सिक्वेन्सला काय म्हणायचं आर सेट टू बी in geometric progression and here a is first term and common ratio and common ratio काय आहे इथे r. कॉमन रेशो आहे r. a इंटू r a इंटू r नी मल्टिप्लाय केले. आता ह्याला परत r नी मल्टिप्लाय केल्यावर ar स्क्वेअर नंतरची टर्म काय आहे ar स्क्वेअर
AR क्यूब AR रेस टू 4 डॉट डॉट डॉट। इथे कॉमन रेशो आहे, कॉमन डिफरन्स नाही याचा, कॉमन रेशो AR सेकंड टर्म डिवाइडेड बाय A इक्वल टू R। A कट होते, रेशो काय आला R। AR स्क्वेअर डिवाइडेड बाय AR, A कट होतील, R स्क्वेअर डिवाइडेड बाय R मीन्स R, तर कॉमन रेशो आहे R। nth टर्म इथे AR स्क्वेअर AR क्यूब डॉट 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 आपल्याला nth टर्म काढायची। परत इथे काय वापरायचं आपल्याला, फॉर्म्युलाच वापरायचा, इक्वल टू AR रेस टू n मायनस 1 हे आपल्याला nth टर्म काढण्यासाठी वापरायचं हे फॉर्म्युला। नंतर सम ऑफ n टर्म्स इथे ह्या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला। इथे ही सिक्वेन्स आहे आणि या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची। A प्लस AR क्यूब स्क्वेअर प्लस AR क्यूब प्लस डॉट 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 AR रेस टू प्लस AR रेस टू n मायनस 1। तर ते एवढी ॲडिशन करण्यापेक्षा आपल्याला फॉर्म्युला वापरून ॲडिशन करायची। तर फॉर्म्युला आहे A इन ब्रॅकेट 1 मायनस R रेस टू n divided by 1 minus R, where when R is less than 1, when R is less than 1 and A in bracket R raised to n minus 1 divided by R minus 1 when R is greater than 1। तर असे दोन फॉर्म्युले आहेत। जेव्हा R म्हणजे रेशो जो आहे तो 1 पेक्षा लहान आहे तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा, आणि जेव्हा कॉमन रेशो जो आहे R तो 1 पेक्षा मोठा आहे तेव्हा आपल्याला इथे हा फॉर्म्युला वापरायचा। इथे आपण A इक्वल टू 2 घेऊ अँड R इक्वल टू ऑल्सो 2 घेऊ आणि इथे सिक्वेन्स लिहू आपण। फर्स्ट टर्म इज 2, सेकंड टर्म इज AR मीन्स 4, third term is AR square means 2 into 2 square, 2 into 4 means 8, 2 into 4 8, 2 square 4। आता fourth term 2 into 2 cube means 2 into 8 16, 2 cube 8 into 2 into 8 16, 2 into 2 raised to 4, 2 into 64, 2 raised to 16, 2 raised to 4 means 16 means 32। तर इथे टर्म्स किती घेतले आपण, 1 2 3 4 5 टर्म्स घेतले। तर इथे ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकू, कारण R ग्रेटर दॅन 1 घेतले आपण, R इक्वल टू 2 इज ग्रेटर दॅन 1, तो फॉर्म्युला वापरून आपण सॉल्व्ह करू। A equal to 2, R equal to 2, R is greater than 1, that is 2 is greater than 1। Series 2 plus 4 plus 8 plus 16 plus 32 equal to, हे नंतर करू, आधी आपण फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करू। A in bracket R raised to n minus 1 divided by R minus 1। आता इथे n काय आहे, तर टर्म्स किती आहेत, 1 2 3 4 5, n इक्वल टू 5, n इक्वल टू 5। A इक्वल टू 2 रेस टू R रेस टू n, 2 R इक्वल टू 2, n इज 5 मायनस 1 R मायनस 1, 2 मायनस 1, 2 रेस टू 5 मीन्स 32 मायनस 1 डिवाइडेड बाय 1, 2 मायनस 1 1, 32 minus 1 31 means 62, answer is 62। आता ही बेरीज 62 येते की नाही आपण बघू। इथे 10 आणि हे 10 हे 20, 8 आणि 2 10, 16 आणि 4 20 अधिक 32, 30 आणि 32 म्हणजे 62।
इक्वल टू 62. म्हणजे फॉर्म्युला वापरून सुद्धा 62 येतं आणि अशी बेरीज करून सुद्धा 62 येतं. ह्याचा अर्थ फॉर्म्युला इज राईट. हा फॉर्म्युला बरोबर आहे, हा पाठ करा. आता जेव्हा आरची व्हॅल्यू ही 1 पेक्षा लहान आहे, आर आपण इथे 1/2 घेतले म्हणजे हाफ घेतले. आता इथे आपण टर्म्स लिहून काढू. ए नंतरची टर्म आहे ए आर म्हणजे 2 इंटू हाफ मीन्स 1 टर्म आहे 1. नंतर ए आर स्क्वेअर 2 इंटू 1/2 स्क्वेअर मीन्स 2 इंटू 1/4 1/2 स्क्वेअर मीन्स 1/4 हाफ ए आर क्यूब याचा क्यूब घ्यायचा आहे 2 इंटू 1/8 1/4 नंतरची टर्म आहे 1/4 फोर्थ 2 इंटू 1/2 रेस्ट 4 मीन्स 16 मीन्स 1/8 तर ही सिक्वेन्स आहे. सिक्वेन्समध्ये नंबर आहे 2 1 हाफ 1/4 1/8. तर ह्याची आपल्याला बेरीज करायची. तर ह्या फॉर्म्युल्याने ही बेरीज करायची. जेव्हा आर इज लेस दॅन 1 आर किती घेतले आपण हाफ. मग हाफ इज लेस दॅन 1 म्हणून हा फॉर्म्युला वापरायचा. अँड वेन आर इज ग्रेटर दॅन 1 तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा. तिथे आपण फॉर्म्युला टर्म्स ठेवून नंबर ठेवून सम काढू आणि नंतर 2 + 1 + हाफ + 1/4 1/8 ह्याची बेरीज नंतर करू. तर सम ह्या फॉर्म्युलेने करू. सम ऑफ n टर्म्स this series. A is 2 1 minus R is half n equal to 5 1 2 3 4 5 आपण इथे नंबर घेतले. चल टोटल नंबर किती 5 1 minus R 1 minus half हे सॉल्व करू. मग 2 1 minus 1/5 means 1/2 raised 5 means 1/32 1/32 divided by 1 minus half means 2 minus 1 divided by 2 means half. Okay, half. 32 minus 1 divided by 32 divided by half means 2 into 31/32. 32 minus 1 31/32 divided by 1/2 means 2 into 31/32 into 2/1 2/1 2 1 2 आणि हे 16 2 1 2 आणि 8 31/8 आन्सर काय आहे 31/8. आता ही अशी बेरीज करून बघू आपण. हेच आन्सर येतं का नाही ते. तिथे 8 16 आणि 4 20 8 आणि 2 10 आणि अधिक 1 20 अधिक 10 अधिक 1 31 भागिले 8 सेम आन्सर आहे. हे आन्सर सेम आलेले. तर इथे ह्या कमी नंबर्स होते म्हणून आपण इथे ही पटकन बेरीज करू शकलो. जर हे नंबर n इक्वल टू समजा 100 आहे 200 आहे मग त्यावेळेस आपल्याला अशी बेरीज करता येणार नाही. त्याला फॉर्म्युलाच वापरावा लागेल आपल्याला. ह्या फॉर्म्युल्यातून आपण पटकन बेरीज करू शकतो. तरी ते हा फॉर्म्युला पण पाठ करायचा आहे. वेन आर इज लेस दॅन 1